आज महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जैन साध्वी महाराष्ट्र प्रवर्तिनी परमपूज्य प्रभाकरजी महाराज साहेब यांचा 98वा जन्म महोत्सव नागपंचमीच्या दिवशी येतो। त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी चातुर्मास होता 4 महिन्याचे जैन साधू संतांचे, तिथे हा कार्यक्रम त्यांचा गुणानुवाद त्यांनी केलेल्या कामाबद्दल सगळ्यांना माहिती दिली जाते। त्यांची या ठिकाणी चिकलठाणामध्ये समाधीस्थळ आहे। इथे दरवर्षी भव्य महाप्रसादाचं आयोजन म्हणजे भंडारा मोठ्या प्रमाणावर केला जातो। किती वर्षापासून कार्यक्रम चालू आहे? हे जवळपास 7 वर्षापासून इथे भंडारा केला जातो। असंख्य सर्व समाजाचे लोक भाविक लोक या भंडाऱ्याचा लाभ घेतात। प्रचंड साधनामय जीवन जगलेल्या परमपूज्य प्रभाकरजी महाराज साहेब यांना मानणारा खूप मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे। ते लोक या ठिकाणी बाहेरगावून दर्शनाला येतात। उदाहरण लातूर, नागपूर, नांदेड, बीड, लोणार अशा असंख्य गावातून भक्त या ठिकाणी या दिवशी मुद्दाम दर्शनासाठी येतात आणि महाप्रसाद आणि भंडाराचा लाभ घेतात। अंदाजे दर्शनाला 2-3 हजार महाराष्ट्रातून भक्त येतात आणि महाप्रसादाला 15 ते 20 हजार लोक दरवर्षी ते जेवतात। आयोजक कोण कोण आहे? आयोजक हे फक्त भक्त परिवार हे सगळ्या गोष्टीचं आयोजन करते। त्यांचे नाव कल्पेश ओस्तवाल, कल्पेश शाजेड, संजय भंडारी, रसिकलालजी नहार, वर्धमान श्वेतांबर जैन श्रावक संघ औरंगाबाद, त्यांचे छत्रपती संभाजीनगर, त्यांचे अध्यक्ष जुंबरलालजी पगारिया, त्यांचे ट्रस्टीगण तसेच सर्व इतर सर्वजण भक्त परिवार। समाज बांधवांना हा संदेश देऊ इच्छितो की ज्या गुरूंनी आपल्यावर उपकार केलेत त्याची जाणीव ठेवून पुण्यकर्माच्या मार्गाला सर्वांनी लागायला पाहिजे असं माझं सांगणं। आपलं नाव सांगा सर? कल्पेश ओस्तवाल, लातूर। संघाचा अध्यक्ष परमपूज्य प्रभाकरजी महाराज साहेब या औरंगाबादमध्ये 1 सप्टेंबर 2014 रोजी देवलोक गमन झालं होतं आणि सर्व भाविक येताना जाताना जालन्याहून, औरंगाबादहून किंवा पुण्याकडून जे बी काही लोक इकडे येतात, येणारे जाणारे सर्व श्रद्धाळू तिथं येऊन दर्शन घेत असतात। दिवसभर कधी पण ते रात्री 8-9 वाजेपर्यंत ते उघडं असतं। सकाळी 6च्या नंतर सगळे भाविक मनोभाव्यांचे आणि त्यांची इतकी वाचा इतकी जबरदस्त होती की ते काही जे बोलत होते ना ते सत्य घडत होते। भाविकांची काय श्रद्धा आहे सर? भाविकांची इतकी श्रद्धा आहे त्यांच्यावरती की म्हणजे मी शब्द सांगू नाही शकत, इतकं त्यांना लोक मानतात। त्यांच्या साध्वी जी आहेत प्रतिभाकरजी महाराज साहेब, किरण सुधाजी महाराज साहेब असे, तर ते सगळे 16 ठाण्याचं 2014 मध्ये चातुर्मास महावीर भवनमध्ये माझ्याच अध्यक्षतेखाली झालेला आहे आणि त्यावेळेस त्यांची अस्वस्थतामुळे 1 सप्टेंबर रोजी त्यांची देवलोक गमन झालेलं आहे। तर हे सगळे संत सत्य सगळे यांना इतकं मानतात। एक वेळेस असं झालं होतं की प्रतिभाकरजी वगैरे इथं लाडगावमध्ये शाळेत उतरले होते आणि त्यांना प्रतिभाकरजीला 3:30 वाजताच्या वेळेस असं बाहेर आले दरवाजा उघडून, तर दरवाजामध्ये सिंह बसलेला होता। तर ते परत गेले। तर प्रभाकरजी म्हणे काय म्हणले, तू जा, मी इथं थांबते। आणि ते त्याच्याजवळ थांबले आणि ते बाहेर जाऊन परत आल्या। म्हणजे इतकं त्यांचं पावर होता। त्यांनी जीवनामध्ये सगळं धार्मिकच काम केलेलं आहे। त्यांचा जन्म शिवली जिल्हा जालनामध्ये झालेला आहे।
subscribe now and press the bell icon. Never miss an update.